आजोबांच्या वयाचेच आहेत ना आप्पा? कुठला आनंद मिळाला हो तुम्हाला त्यांना असं वागून? त्यांनी तुमची क्षमा मागावी म्हणूनच केलं ना तुम्ही हे सगळं? आपण आप्पांना कशी माघार घ्यायला लावली, कसे आपण त्यांना कोठडीत टाकणार होतो, या सगळ्याचा विचार करून खूप आनंद होत असेल ना तुम्हाला? पण आता एक विनंती आहे, आणखी नका त्रास देऊ आम्हाला. साई वेट. नाव मी काय बोलातो प्लीज ऐकून घे. ऑलराइट? And if you don't agree with me, you are free to go. So for many years आपण सोबत राहिला तो. You must have noticed, you should have noticed that आपा त्यांचं principles or you say तत्व ते modify करतात, change करतात त्यांचा convenience बघून. When I came here first, mistake नाही माझा काय. आपण एक cop send केला घरी. But I didn't say anything. Today मी cop send केला, आपा angry झाला. Same thing with the meter okay. First आपण hide केलं. I didn't say anything, not even a word. Today मी hide केलं, आपा again चिडला. This attitude is wrong. It's proof करायचं सही, nothing else. पण तुम्ही का करता हे सगळं? तुम्ही जात का नाही परत? जाणार. But remember what I told you. Important काम आहे माझं. साई, there is a reason मी का इथे थांबलं. ते important काम फिनिश करणार मग जाणार. तुमचं जे काही काम आहे ते करा आणि जा. No, 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 no. It's not that easy. साई, it's interlinked. म्हणजे? Nothing. नाही सांगू शकत मी. का? नाही कळणार तुला. ठीक आहे, निघते मी. But just keep this in mind that आपा त्यांचा rules convenience बघून change करतात. That is all I want to prove. Bye bye, Sai. आज कहरच केला नचिकेतने. पण नेमक्या वेळेवर अगदी माघार घेतली ना म्हणून बरं झालं. काय गाय, आता तरी आप्पा शांत झालेत का? अरे एवढ्यात कुठला जाणार आहे त्यांचा राग? उद्या सकाळपर्यंत शांत होतील. सई, ये ग बस. हे बडीशोप. तू कुठे गायब झाली होतीस ग जेवणानंतर? अरे जरा बाहेर गेली होती शतपावली घालायला. मला सांगून गेली होती. हा मग ठीक आहे, पण त्या नचिकेशी आता अगदी बोलायला जाऊ नकोस हा. नाही, उगाच अप्पांचा राग नको हा ओढवायला. आणि तो चुकलाय यात शंका नाही. म्हणूनच आता आपण सुद्धा त्याच्याशी काहीही संबंध ठेवायला नको. मला तसा तो गुणी आणि शांत निरागस मुलगा वाटला होता, पण माझा अंदाजच चुकला. ते म्हणतात ना, परदेशातले सगळे एकाच माळ्यातले म्हणे. अगदी 100% खरं आहे दादा. अरे आपल्या घरी हवालदार पाठवतो अप्पांना घेऊन जायला, म्हणजे झालं काय? खरंच बाई, नचिकेत असं वागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं नाही. मला तर धक्काच बसला त्याच्या या वागण्याने. म्हणजे ठाऊक होतं की सगळे सारखेच असतात, पण त्याच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. काय झालं ग साई? अगं काय बोलायचंय का? नाही काही नाही, मला झोप आली आहे, मी जाऊन झोपते. हो हो, जा जा, आराम कर हा बाळा. आपा
त्यांचं प्रिन्सिपल्स और यू से तत्व ते मॉडिफाय करतात, चेंज करतात त्यांचा कन्व्हिनियन्स बघून. सई, काय ग, काय बोलायचं होतं? अगं त्याच्यासाठीच बोलवलं होतंस ना. हो पण अगं बस बघू आधी, बस. हे बघ, आपल्याला अस्वस्थ करणारी एखादी घटना आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगितली ना की मन हलकं होतं. सांग बरं. मला आप्पांविषयी बोलायचं तुझ्याशी आजी. बोल ना, काय बोलायचंय? पण माझ्या मनात खूप गोंधळ आहे. कसला गोंधळ? मगाशी नचिकेत भेटले होते मला. ते जे काही म्हणाले ते कुठेतरी बरोबर वाटतंय आजी मला, की आप्पा त्यांना हवे तसे नियम वळवतात त्यांच्या सोयीने. म्हणजे बघ ना, नचिकेत जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा आले होते तेव्हा त्यांनी आपल्याकडे आपल्या विद्युत कक्षाची किल्ली मागितली, पण आप्पांनी त्यांना नाही दिली. आप्पा खूप चिडले होते त्यांच्यावर. पण आता नचिकेत जेव्हा तसेच वागले तेव्हा आप्पांना स्वतःचं वागणं नाही आठवलं. आप्पांनी सुद्धा त्यांच्या विरोधात तक्रार केलीच होती ना, आणि त्याला कारणही फार मोठं नव्हतं. मग त्यांनी आपल्या घरी हवालदाराला पाठवल्यावर आप्पा एवढे का चिडले? आजी, कदाचित मी चुकतही असेल. तुला वाईट वाटलं असेल तर मी तुझी क्षमा मागते आजी, क्षमा कर मला. आज अचानक एवढा प्रकाश कसा काय पडला? म्हणजे बरोबर ओळखलं अगदी नचिकेतनी. मला माहित होतं त्याच्या मनातही हे मुद्दे असतीलच. हुशार आहे पोरग. आणि सई, तुलाही जे वाटतंय ना त्याच्यात वावगं काहीच नाहीये. म्हणजे तुला खरंच असं वाटतंय आजी? अगं का नाही वाटणार? गणपतीच्या वेळेस बघ, अचानकपणे नियम बदलून 21 आवर्तनाची 11 आवर्तनं केली होती त्यांनी. आणि निर्जळी उपास करणारा माणूस काढा कसा काय पिऊ शकतो ग? म्हणजे यांना हवे तसे हवे तेव्हा ते नियम बदलतातच. सई, तुझ्या जरी हे आज लक्षात आलं असलं ना तरी मला खूप वर्षापासून माहिती आहे. जाऊ दे, फार विचार नको करूस. स्वभावाला औषध नसतं ग. यांच्या स्वभावात आता नाही बदल व्हायचा. दुसरं काही आपल्या हातात नसतं. झोप आता तूही. दिवे बंद करते. साई, मी जे पण बोलला ते एग्री करणार वन डे, and I will wait for it. सुप्रभात. Morning. सुप्रभात. Yeah, सुप्रभात. घ्या. Wow, this is nice. हे कुठला फूल? चाफ्याची फुलं आहे ती. Oh, so हे तू दिलं म्हणजे yesterday मी बोलला, you agree with it, right? नाही, असं काही नाहीये. मग कसा? अहो, ते आत्ताच वेचून आणलीत ना, म्हणून म्हटलं की तुम्हाला द्यावीत. खूप छान स्मेल आहे. बट हे माझ्या हातमध्ये नाही चांगला दिसणार. म्हणजे
मला नाही कळलं. I mean, these flowers are so fresh, beautiful, delicate. तुझ्या hair मध्ये छान दिसतात. Oh, I mean, Indian girls flower लावतं hair मध्ये म्हणून, nothing else. So, flowers साठी भेटलं only, nothing else. All right. नाही, खरं म्हणजे मला Yes. एक विचारू. Yeah, sure. तुम्हाला आप्पांबद्दल एवढं सगळं कसं कळलं? म्हणजे त्यांचा स्वभाव. You are asking me this. म्हणजे माझं reading correct आहे असं वाटतं तुला? नाही, असं कुठं म्हणाले मी. It's all right. It's all right. Eventually कळणार तुला. Then you'll accept it. पण मग तुम्ही आप्पांबद्दल असा अंदाज कसा लावलात? That's not so difficult. कोणाला पण कळणार. नाही, मला नाही कळत आहे. That's because you're close to him. दुःख आपांवर प्रेम करता तू, right? Because he is your grandfather. But गोष्ट or person जितका close drawbacks नाही दिसत. The closer you look, the lesser you see. Distance पासून बघायचा दिसतं. पण मग आजीचं प्रेम नाहीये का आप्पांवर? कारण तुम्हाला जसं वाटतंय तसंच तिलाही वाटतंय. No, that case is different. Initially, देवकी तिला trouble होणार, but आता सवय झाला, so दिसतं. Sai, I know you're in dilemma, but एक suggestion देऊ? काय? Test कर आप्पांना. Look if he modifies his rules or not. शक्यच नाही. असं कसं करू मी? Just give it a try. तुझं conclusion आलं that I'm wrong, then tell me, मी accept करणार. And by the way, thanks for this. खूप छान आहे. ताई, अगं जास्वंदीला किती कळ्या आल्यात पाहिलंच का? बाईसाहेब घ्या, चहा घ्या आणि भानावर या. आजी तू? अगं कसला विचार करतेस बाळा एवढा? नाही, काही नाही. बर, मी काय म्हणते, आज काहीतरी वेगळं करूया का आपण? म्हणजे काय रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आलाय अगदी. अगं पण बाजूला व्हा. काय झालं? मला आप्पांसाठी निहारी बनवायची आहे. अगं पण आज त्यांचं लंघन आहे असं म्हणाले मगाशी. अगं बाई, हो का? मला वाटलं मला उशीर झाला म्हणजे. अगं आज त्यांच्या जेवणा खाण्याच्या वेळा पाळायची काही गरज नाही आपल्याला. पण आई, आज आपण स्वयंपाक काय करूया? भजी कर मस्त. अगं आजी, पण आप्पांचं लंघन असताना आपण भजी खायची? का नाही खायची? रोज त्यांच्या किती फरमाईशी असतात जेवताना, माहितीये ना तुला? त्यांना सगळं त्यांच्या आवडीचं लागतं अगदी. आणि इथे आपण भजी तळायला घेतली ना की बघ कसे लंघन मोडतील ते. काय आई? अगं आपल्याला हवे तसे नियम वळवतात सगळे. नाही, पण आप्पा नाही मोडणार लंघन. काही सांगता येत नाही हं? त्यांना मनाला वाटेल तसं ते वागतात आणि आपल्याला नियमांचा धाक दाखवतात. म्हणजे मग त्यांचं म्हणणं खरं ठरेल? कोणाचं? नाही नाही, काही नाही, पण आप्पांनी लंघन नको मोडायला. आली डरकाळी.
स्वतः चहा पिताय, माझं काय? आप्पा पण आज लंघन आहे ना तुमचं? हो आहेच, पण मला काढा हवाय. अगं बाई, म्हणजे लंघन मोडलं तुम्ही? कसं शक्य आहे ते? लंघन असताना सुद्धा मला काढा चालतो. हो देते ना, पटकन देते. कर कर. काय हो? हो किती वर्ष झाली आपल्या लग्नाला, खूप. तरी सुद्धा लंघन असताना काढा चालतो हे लक्षात नाही वाटतं तुमच्या? हो 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 लवकर काढा आणा, मला बाहेर जायचंय. हो हो हो. दे बाई लवकर काढा. मी स्वतः दिला असता ना तर म्हणाले असते लंघन असताना काढा चालत नाही, माहित नाही का तुम्हाला? पण आजी, आपण लंघन असताना काढा घेत नाहीत का? तसे पितात, पण त्यांचा काही भरोसा नाही बाई. म्हणजे नचिकेत तुम्ही चुकलात. आप्पा नियम बदलत नाहीत, त्यांची तत्व कधीच सोडत नाहीत ते. आज मजा येणार आहे. टेक्स, गाडी जाऊन खायचं. वाय आर यू स्मेलिंग इट अगेन अँड अगेन? अरे पिशवीमध्ये गरमागरम वडापाव, भजी आणि मिसळ असताना कोण घरी जायची वाट बघणार आहे? मला तर वाटतं इथेच बसून कुठेतरी ताव मारावा. चल ना भाई, ताव मारूया. हे बघ, तुला लंघन करायची गरज आहे. हे असलं हे बाहेरचं हादडूनच तुझी ही अवस्था झालीये. लंघन, इट्स अ मॅरेज. गाढव आणि कांगारू यांना लंघन हा शब्द माहिती असण्याचं काही कारणच नाहीये. ते लंघन म्हणजे उपाशी राहणं, पोटाला आराम देणं, संबंध दिवसभर काहीही खायचं नाही, फक्त पाणी प्यायचं. आज माझं लंघन आहे. दॅट मीन्स तुम्ही काय पण खाणार नाही? अजिबात नाही. टेस्टी फूड इन फ्रंट ऑफ यू आला तरी पण खाणार नाही? त्याला आत्मनियंत्रण लागतं. सगळ्यांनाच जमणारी गोष्ट नाहीये ही. लंघन करतो आप्पा? अरे भाई चल, त्याला करू दे काय ते लंगन मिंगण. आपली भजी थंड झाली, चल लवकर. अरे भाई, तो आप्पा केतकर आहे असंही नाही एवढं टक लावून बघायला. चल. Yeah, let's go. Come here. तिकडे नाही रे, इकडे. Come here. अरे मूर्ख कुठचा, गाढव लेकाचा, अक्कल शून्य, बाजार बुणगा. वडापाव. वडापाव खायचा आपण, ओके? तू आणायचा, मी खाणार. ऑलराइट? मिसाल. You know, Diggs, मिसालचा ग्रेव्ही, that's so spicy, that's so delicious. काय बोलतात तिला? तारी तारी, खूप छान लागतं. समोसा. समोसा पण छान लागतं आणि त्याच्यासोबत ग्रीन चटणी देतात. हॅव यू एव्हर ट्राईड इट? Yes, you have. भाजी, दॅट टू देवकीच्या हातचा. तू कधी खाल्ला देवकीचा भाजी? चिलीज पासून बनवतात. या इट्स रिअली टेस्टी. मी देणार तुला एकदा. कोथिंबीर भाजी, ते पण देवकीचा. ते पण खाणार तू. आपण जाणार देवकीच्या घरी, ओके? आणि आपण खाणार. आपला लंघन नाही, आपण खाऊ शकता. नाही, तुला
वड्यासारखा टाळला तर आप्पा केतकर नाव नाही लावणार.